हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज बनवते मी पुदिना आणि कैरीची चटणी. त्याच्यात काय काय लागते साहित्य ते आता आपण बघून घेऊया. हिरवी मिरची मी थोडी तळून घेतली, लसूण, पुदिना, कैरी साल काढून किसून घेतली आणि हे एवढे शेंगदाणे. आणि याच्यात आपण नंतर थोडंसं जिरंपूड घालणार आहे. हे शेंगदाण्याचंच भांडं आहे. याच्यात हे शेंगदाणे टाकून घेतले, नंतर मिरची, लसूण, पुदिना, कैरी हे सगळं आपण बारीक वाटून घेणार आहे. आणि त्याच्यात वरून टाकते मी थोडीशी जिरी पावडर. आणि हे आता सगळं आपण बारीक वाटून घेऊ. मीठ टाकून घेऊ आपण. आता एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची याची आपल्याला. हे आता आपली चटणी वाटून झाली. असं छान बारीक अशी मी वाटून घेतली चटणी. आणि आता ही अशी एका भांड्यात काढून घेऊ. आणि याला वरतून आपण थोडंसं हिंगाची आणि फक्त मोहरीची फोडणी देणार आहे, कारण याच्यात आपण जिरं टाकलेलं आहे वाटणात, त्यामुळं आपल्याला जिरं काय घालायचं नाही. पातळ पाहिजे असेल तर कोणी पातळ करून घ्या. तर आता त्यासाठी मी तेल तापायला ठेवलेलं होतं. मी आता त्याच्यात फोडणी देऊन घेते त्या तेलावरती. आणि हे आता मी तेल तापलेलं आहे आपलं. त्याच्यात मोहरी आणि हिंग याचा तडका वरतून देते. कैरी पुदिन्याची चटणी कशी वाटली तुम्हाला? करून बघा, खाऊन पहा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ पुढं पाठवा सर्वांनी. आता मी ही चटणी टेस्ट करून पाहते कशी झाली ती. आता ही चटणीला थोडीशी मी चटणी टेस्ट करते, कशी झाली ती सांगते. अतिउत्तम, एकदम चविष्ट झाली चटणी. करून सगळ्यांनी पहा, जरूर पहा, कारण झालीच तेवढी अतिसुंदर. बाय, थँक्यू.